नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण आलो आहे नागपूरमधील यशवंत स्टेडियमवर। यशवंत स्टेडियम हे नागपूरमध्ये सध्या आपण या ठिकाणी MB न्यूजची टीम पोहोचलेली आहे आणि MB न्यूजची टीम पोहोचली असता या ठिकाणी सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे। नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असताना प्रत्येकजण या ठिकाणी आपण बघू शकतो का हे जे स्टेडियम आहे हे यशवंत स्टेडियम असून या ठिकाणी प्रत्येकजण हिवाळी अधिवेशनमध्ये अनेक मोर्चे घेऊन येत असतात। जसे की साखळी उपोषण, धरणे आंदोलन असे अनेक या ठिकाणी मोर्चे घेऊन शकतात। आणि आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्तसुद्धा मोठा तैनात झालेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। प्रत्येकावर या ठिकाणी येणाऱ्या मोर्चावर पोलिसांची एक करडी नजरसुद्धा आहे। आणि एकीकडे दुसरीकडे बघू शकतो का या ठिकाणी जसं की बघू शकतो धरणे आंदोलन, पुन्हा एल्गार मोर्चा, बेमुदत आंदोलन असे भरपूर असे या ठिकाणी आंदोलन स्वरूपात मोर्चेसुद्धा होत असतात। आणि हेच ते नागपूरचं यशवंत स्टेडियम आहे आणि नागपूरचं यशवंत स्टेडियमवर सध्या आपण आलेलो आहे आणि या स्टेडियमवर संपूर्ण विदर्भातून महाराष्ट्रासह या ठिकाणी मोर्चे येत असतात। हा यशवंत स्टेडियम नागपूरमधील एक प्रसिद्ध असं यशवंत स्टेडियम आहे आणि सध्या आपण या यशवंत स्टेडियमवर सध्या आलेलो आहे। पुन्हा या ठिकाणी काही नागरिकांनी मोर्चासुद्धा आणला आहे, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। हेच ते यांनी मोर्चा आणलेला आहे, नेमका यांनी कशासाठी मोर्चा आणलेला आहे आता आपण यांच्यापासून जाणून घेऊया। नेमकं कुठल्या बाबीसाठी तुम्ही या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे? महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे। याला सगळे महाराष्ट्र शासनाचे नियम लागू आहे, जे सेवा सरती आणि फायनान्स सगळे कर्मचाऱ्यांना लागू आहे। तरी पण शासन वेळोवेळी याची दिरंगाई करते। अर्धवट आम्हाला 7वा वेतन आयोग लागला, 1/4/17 लावला, जो 1/1/16 लावायला पाहिजे होता। आणि ज्या काही 5 थकबाक्या आहे 7व्या वेतन आयोगाच्या त्या अजूनही प्रलंबित आहे, म्हणजे मिळाल्या नाही। त्याच्याकरता हा मोर्चा तुम्ही या ठिकाणी यशवंत स्टेडियम मोर्चा अनुकंपा तत्वावर काही कर्मचारी आमचे वारसदार आहे ते वाट पाहून राहिले आहे, तरी पण त्यांना सुद्धा लावत नाही आणि अशी सापत्न वागणूक देत आहे। त्याकरता हे सगळ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे आहे। आणि तुम्ही कुठून आले आहे? आम्ही नागपूरचेच आहे, पण बाकीचे संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे पदाधिकारी आणि कर्मचारी इथे सामील होत आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्णपणे महाराष्ट्रातून कर्मचारी आलेले आहे आणि महाराष्ट्र कर्मचारी आणि कुठल्या ऑफिसच्या संदर्भात? महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे। म्हणजे शुद्ध पाण्याचं पिण्याची जबाबदारी आमची आहे, आम्ही देतो म्हणजे आमच्या प्रयत्नांनी, आणि आम्हालाच ते वेशीवर टांगतात। आणि मला एक सांगा, तुम्ही यापूर्वी मागणी केली होती का? यावर्षी 27 फेब्रुवारीला आझाद मैदान येथे आम्ही 1 दिवसाचं उपोषण केलं मुंबईला। त्यानंतर 2 जुलैला मोठा मोर्चा काढला। दोन आहे, कृती समिती बनवली आहे आम्ही सर्व संघटना मिळून, आणि त्याच्या मार्फत हे सगळं संघर्ष। तुमची मागणी मंजूर होईल कसं वाटतं का तुम्हाला? निश्चित, कारण कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे, कायदा आहे की यांच्या सेवा सरती अबाधित ठेवलेल्या आहे। तरी पण हे काही मंत्रालयातले अधिकारी म्हणा किंवा दुर्लक्ष करतात, त्याचा परिणाम हा आहे। नक्कीच या ठिकाणी पुन्हा एक दुसरा पण मोर्चा आलेला आपण बघू शकतो का या ठिकाणी एक 7व्या वेतन आयोगाप्रमाणे घर भाडे भत्ता, वाहतूक भत्ता मिळालाच पाहिजे, जसं की अनुकंपावरील भरती तात्काळ सुरूच झाली पाहिजे, असे अनेक मोर्चे, जसे काही मजिप्र कर्मचाऱ्यांचे शासकीय समावेशन झालेच पाहिजे, शासन निर्णय 23/3/2017 नुसार मजिप्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे अनेक मोर्चे या यशवंत स्टेडियमवर येत असतात। आणि आता या यशवंत स्टेडियमवर सध्या आपण पोहोचलेला नाही, यांच्यापासून सुद्धा जाणून घेऊया। बदलापूर मुंबई हो ठाणे काय मागणी आहे आपली हिवाळी अधिवेशनाची? अपेक्षा तर 16पासून आहे आपला असं 8वा 7वा एक काही फरक मिळाला नाही आहे, फक्त चालू केलेला आहे। तरीच आम्हाला अजून 24 वर्षाची किंवा 10-20-30ची पदोन्नती मिळाली नाही आहे। आणि एक अनुरेखक आणि ज्याच्या 2007 ते 2011पर्यंत थकबाकी मिळाली नाही आहे। शिवाय असे अनेक प्रॉब्लेम त्याचे आम्हाला, आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांचे बरेचसे वेतनवाढी वगैरे सगळं भरपूर राहिलेलं आहे। आमच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना
जो 7वा वेतन आयोग लागू केला तो 1/4/2017पासून केला, तर तो 1/1/16पासून करावा अशी सर्व आमच्या कर्मचारी संघटनेची, म्हणजे मजिप्रामध्ये 17 संघटना आहेत, 17 संघटनांची एक कृती समिती आहे. त्या कृती समितीमार्फत हा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चाची ही मागणी आहे. आणि जो शासनाने 17/3/2023ला जी आर काढला होता 17ला, त्या जी आरचं अनुपालन करावं आणि त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून जे काही फायदे आहेत ते फायदे मिळावेत. सामावून जरी नाही घेतलं किंवा दर्जा जरी नाही दिला तरी कर्मचाऱ्यांना जे शासकीय कर्मचाऱ्यांचे फायदे आहेत ते तात्काळ लागावे. घरभाडे भत्ता जो आहे 5व्या वेतनाप्रमाणे तो आम्हाला 7व्या वेतनाप्रमाणे लागू करावा. त्याचप्रमाणे जो पूरक भत्ता आहे तो 6व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळतो, तोही 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावा अशी आमची महाराष्ट्र जीवन कर्मचारी संघर्ष कृती समितीची मागणी आहे. आणि जी थकबाकी आहे त्या 7व्या वेतन आयोगाची ती थकबाकी काही कर्मचाऱ्यांना फक्त 2 हप्ते मिळालेत, पण जे कार्यरत कर्मचारी त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही. आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यामधील सुद्धा काही जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा एकही हप्ता मिळालेला नाही. अशा सर्व कर्मचाऱ्यांना 5ही थकबाकीचे हप्ते मिळावेत अशी या मागणीसाठी आम्ही शासनाकडे या ठिकाणी मोर्चा नेणार आहोत. आणि मुख्यमंत्र्यांना आता हे पाणीपुरवठा खातं आता मुख्यमंत्र्यांकडेच आहे, कारण जोपर्यंत मंत्री मिळत नाही तोपर्यंत हे खाती सर्व मुख्यमंत्र्यांकडेच असतात. म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही निवेदन देणार आहोत. हां, आणि भांडार शाखा आणि अणुरेखन शाखा ह्या शाखेतले जे कर्मचारी आहेत तुम्ही आता मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार का? हो देणारच आहोत. हो त्याप्रमाणे देणार आहे ना? हो आज देणार आहोत, त्यांना भेटणार आहोत. हिवाळी अधिवेशनमध्ये हो हो कुठून आले आपण? आम्ही नवी मुंबईहून आलेलो आहे, नांदेड आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी आहेत. मग तसे बघू शकतो आपण का या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र कर्मचारी आले असता या ठिकाणी पूर्णपणे यांच्या मागण्या सुद्धा आहे. आणि ह्या मागण्या आज यांच्या मान्य होणार का हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे. आणि पाहणे गरजेचं असताना यावेळी सध्या आपण यशवंत स्टेडियमवर आहे आणि यशवंत स्टेडियमवर भव्य दिव्य असे पूर्णपणे मोर्चे येत राहतात. हिवाळी अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन सुरू असताना असे भरपूर असे मोर्चे या ठिकाणी येत असतात. अशा प्रकारे अनेक मोर्चे बघण्याकरता आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.